श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. पुढचे काही मिनिटं फक्त शांतपणे ऐका, कारण आजचा हा संदेश कदाचित स्वामींनी खास तुमच्यासाठी पाठवला आहे. हो, तुमच्यासाठी, ज्याच्या मनात सध्या खूप वेदना आहेत, ज्याला आयुष्यात सर्व काही संपल्यासारखं वाटत आहे, ज्याने लोकांसाठी खूप काही केलं पण बदल्यात फक्त दुःख मिळालं. त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आज स्वामी काहीतरी सांगत आहेत. श्री स्वामी समर्थ. कधीकधी आयुष्य इतकं कठीण होतं की माणूस शांत होतो. तो रडत नाही, तक्रार करत नाही, फक्त आतून तुटत जातो. लोकांना वाटतं तो मजबूत आहे, पण सत्य हे असतं की तो दररोज स्वतःशीच लढत असतो. रात्री उशिरापर्यंत जागत असतो, भविष्याचा विचार करत असतो. डोळ्यात पाणी असतं, पण चेहऱ्यावर खोटं हसू असतं. आणि अशा वेळी स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे बाळा. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्या कायमच्या राहणार नाहीत. विश्वास ठेवा. अंधार कितीही मोठा असला तरी सकाळ नेमकी होते. आज तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं कोणीच नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत. तुमच्या आयुष्यात जे काही चालू आहे ते स्वामी पाहत आहेत. तुमचे अश्रू, तुमचं दुःख, तुमची धडपड, सगळं. लोकांनी तुम्हाला समजून घेतलं नाही, तुमच्या भावना दुखावल्या, तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला, तरीही तुम्ही शांत राहिलात, कारण तुमचं मन चांगलं आहे. आणि स्वामी म्हणतात, चांगल्या मनाच्या लोकांची परीक्षा जास्त होते, कारण देवाला माहिती असतं हे लोक एक दिवस खूप मोठं काहीतरी करतील. आज तुम्ही जिथे आहात तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही खूप सहन केलं आहे. लोकांनी टोमणे मारले, तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या स्वप्नांवर हसले, पण तुम्ही थांबला नाही, कारण आता कुठेतरी तुमचा स्वामींवर विश्वास होता आणि तोच विश्वास तुम्हाला पुन्हा उभं करणार आहे. स्वामी म्हणतात, तुझी वेळ बदलायला आता जास्त उशीर नाही. हो, आज तुम्ही ज्या लोकांसाठी रडत आहात तेच लोक उद्या तुमची किंमत ओळखतील. आज तुमच्याकडे पैसा नसेल, शांती नसेल, मनात भीती असेल तरी घाबरू नका. प्रत्येक वादळानंतर शांतता येते, प्रत्येक दुःखानंतर आनंद येतो आणि प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. तुमच्या आयुष्यातील ही वाईट वेळ तुम्हाला संपवण्यासाठी नाही आली, तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आली आहे. म्हणून स्वतःला कमजोर समजू नका. तुम्ही खूप खास आहात. हो, खूप खास. कारण इतकं दुःख सहन करूनही तुम्ही अजूनही लोकांसाठी चांगलंच विचार करता. आजकाल जगात चांगल्या मनाचे लोक खूप कमी आहेत आणि म्हणूनच स्वामी तुमच्यावर कृपा ठेवून आहेत. कधीकधी आपण देवाला विचारतो, स्वामी माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का? पण स्वामी शांतपणे सांगतात, कारण तुझ्यात त्या अडचणींना हरवण्याची ताकद आहे. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भक्त हो, देव कधीच अशा व्यक्तीला दुःख देत नाही जी ते सहन करू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही फक्त थकलेले आहात आणि थकलेला माणूसही पुन्हा उभारू शकतो. आजपासून स्वतःला दोष देणं बंद करा. प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार समजू नका. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त धडा शिकवण्यासाठी येतात, ते कायमचे राहण्यासाठी नसतात.
म्हणून जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांच्यासाठी रडू नका. स्वामी म्हणतात, जे तुमचं खरंच आहे ते कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. तुम्ही फक्त पुढे चालत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची मेहनत, तुमचं चांगलं मन आणि तुमचा स्वामींवरचा विश्वास एक दिवस नक्की फळ देईल. आज जर तुम्ही खूप तणावात असाल तर डोळे बंद करा आणि मनापासून फक्त एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, तुमच्या मनाला शांतता मिळायला सुरुवात होईल. कारण स्वामींच्या नावात खूप शक्ती आहे. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी नवीन मार्ग तयार करतात. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा स्वामी हात धरतात. आणि जेव्हा माणूस पूर्णपणे तुटतो तेव्हा स्वामी त्याला पुन्हा उभं करतात. तुमच्या आयुष्यातही आता बदल सुरू होणार आहे. आजपर्यंत तुम्ही फक्त संघर्ष पाहिलात, आता यश पाहाल. आजपर्यंत तुम्ही फक्त अश्रू पाहिले, आता आनंद पाहाल. आजपर्यंत लोकांनी तुम्हाला कमी समजलं, आता तेच लोक तुमचे कौतुक करतील. फक्त धीर सोडू नका. स्वामी म्हणतात, तुझं नशीब झोपलेलं नाही, फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे. म्हणून कोणाशी तुलना करू नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. काही लोक लवकर यशस्वी होतात, काही लोक उशिरा. पण उशिरा मिळालेलं यश जास्त मजबूत असतं आणि कायम टिकतं. तुमच्यासाठीही स्वामींनी काहीतरी मोठं ठरवलं आहे. म्हणून निराश होऊ नका. तुमच्या मनात जे चांगले विचार आहेत, ज्या इच्छा आहेत, त्या एक दिवस नक्की पूर्ण होतील. कारण चांगल्या मनाने मागितलेली गोष्ट देव कधीच रिकामी पाठवत नाही. आज जर तुम्हाला खूप एकटं वाटत असेल तर लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. तुमच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक प्रार्थनेत, प्रत्येक अश्रूमध्ये स्वामी आहेत. तुम्ही पडाल पण स्वामी उभं करतील. तुम्ही रडाल पण स्वामी सांत्वन देतील. तुम्ही हराल पण स्वामी पुन्हा जिंकायला शिकवतील. म्हणून स्वतःवरचा विश्वास कधीच सोडू नका. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण तुमची वेळ नक्की बदलेल. एक दिवस असा येईल, जे लोक आज तुम्हाला दुर्लक्ष करत आहेत तेच लोक तुमच्याशी बोलण्यासाठी वेळ मागतील. ज्यांनी तुमच्या स्वप्नांवर हसले तेच लोक तुमच्या यशाचं कौतुक करतील. आणि आज जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहेत तेच अश्रू उद्या आनंदाचे असतील. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. कारण जिथे जग संपतं तिथून स्वामींची कृपा सुरू होते. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर समजा स्वामींनी आज तुम्हाला संकेत दिला आहे. तुमचं आयुष्य बदलणार आहे, दुःख संपणार आहे आणि आनंदाची सुरुवात होणार आहे. मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्त हो, हा संदेश तयार करण्याचे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे मी फक्त एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची इच्छा, स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ.